नमस्कार. असे म्हणतात, न्याय जिथे बोलतो तिथे लोकशाही बळकट होते आणि कायदा जिथे जिवंत राहतो तिथे समाज सुरक्षित राहतो. आदरणीय व्यासपीठ, माननीय न्यायमूर्ती संदीप कुमार मोरे साहेब, उच्च न्यायालय खंडन मुंबई, माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री सुनील वेदपाठक साहेब, माननीय दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सर राघवेंद्र देव साहेब, माजी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे अध्यक्ष आदरणीय वी.डी. सांगते साहेब आणि माझ्या सर्व वकील बंधूंनो, प्रशासनातील अधिकारी वर्ग व उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनींनो, देगलूर बार असोसिएशनच्या अध्यक्ष या नात्याने आज ऐतिहासिक सोहळ्यात आपल्यासमोर बोलताना मला अत्यंत अभिमान आणि समाधान वाटतं की ही जी इमारत आहे, आता सिनियर मोहसिन अली साहेबांनी सांगितल्यासारखं 1934 सालची ही बांधकाम झालेली जुनी इमारत, ही इमारत जीर्ण झाल्यानंतर ही नवीन वास्तू आपल्या समोर आलेली आहे. जुनी वास्तू ही मुन्सिप कोर्ट या नावाने इथे स्थापन झालेली होती. आज दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायमूर्ती प्रथम वर्ग जयमेरसी कोर्ट देगलूर एक नव्या भव्य आणि आधुनिक वास्तूत प्रवेश केलेला आहे. 91 वर्षाच्या प्रदीर्घ न्याय यात्रेत हे न्यायालय केवळ इमारत न राहता न्याय, विश्वास आणि लोकशाही मूल्यांचा आधारस्तंभ झालेला आहे. गरीब शेतकऱ्यांपासून ते सामान्य नागरिक, व्यापारी, महिला, वंचित घटक व प्रत्येकाच्या न्यायाच्या हक्कासाठी या न्यायालयाने निष्पक्षपणे कार्य केलेलं आहे. म्हणूनच आजचे उद्घाटन केवळ भौतिक बदल नसून न्याय व्यवस्थेच्या प्रगतीचे, पारदर्शकतेचे आणि लोकभिमुखतेचे सशक्त उदाहरण आहे. आणि हे प्रतीक आहे की आपण नवीन युगामध्ये सर्वांना समान न्याय देऊ. या नव्या न्यायालयीन इमारतीमध्ये उपलब्ध आधुनिक सुविधा, डिजिटल तंत्रज्ञान, सुसज्ज दालने व सुव्यवस्थित रचना या न्याय प्रक्रिया जतन करू. न्यायसेवेस अधिक प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि समर्पक भावनेने स्वतःला वाहून घेऊन काम करू. कारण न्याय हा लोकशाहीचा आत्मा आहे आणि देगलूर बार हा त्या आत्म्याचा मधुर आधारस्तंभ राहील. हे ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधत दोन ओळी बांधतो. 1934च्या या मुन्सिप कोर्टापासून आजच्या जेएमएफसी पर्यंतचा हा प्रवास न्यायाच्या ज्योतीने उजळलेला देगलूरचा अभिमानास्पद इतिहास आहे. धन्यवाद.